जान्हवीने आपल्याशी आईशी न बोलता हे सगळं केलंय ना, हे नाही पटलेलं मला. आम्हाला कोणालाच पटलेलं नाहीये. अरे घरात आई आजारी आहेत, साधी विचारपूस नाही, चौकशी नाही. खरं म्हणजे तिने आता इथे असायला हवं होतं, आईंच्या बरोबर राहायला हवं होतं. बरं ते नाही, निदान मध्ये मध्ये भेटायला तरी यायचं, तेही नाही. काय झालंय काय? नाही म्हणजे परिस्थिती वाईट होती, सगळे नाराज होते, सगळं मान्य. पण तिने असं निघून जाऊन काय होणार आहे? शेवटी या सगळ्याला कधी ना कधीतरी तोंड द्यावंच लागणार ना तिला. आई ती तोंड द्यायला घाबरणाऱ्यातली नाहीये. कदाचित ती नाराज असेल. कशाबद्दल? श्री, असं काय झालंय? जे काही केलं होतं ते पिंट्याने आणि त्यानंतर त्याच्या आईने. पिंट्या तर नक्की अडकणार आहे. आता तो फक्त बेलवर सुटलाय आणि आईनी मुंबईतले उत्तम वकील नेमलेत. श्री, तुझा अपमान झालेला आई कधीच सहन करणार नाही. ती पिंट्याला आत घालवल्याशिवाय थांबणार नाही. आणि जान्हवीला असं वाटत असेल ना की हे सगळं निवळलंय, तर तसं होणार नाहीये. तेच ना, तो आता त्याच्या कर्माची फळं भोगतोय असं मान्य करून तिने त्यातनं लक्ष काढून घ्यायला पाहिजे. श्री, खरं म्हणजे आई आजारी आहेत, तिने इथे येऊन राहायला हवं, आईंच्या बरोबर, तुझ्या बरोबर असायला हवं. श्री, हे कळत नाहीये का तिला? मी बोलतो तिच्याशी, आणि हे सगळं तिला कळत नसेल असं नाही, पण नेमका प्रॉब्लेम काय आहे हे मी तिला विचारेन. आणि आय एम शुअर काही मेजर नसणार आहे. आता प्लीज तुम्ही निश्चिंत राहा. आई, विद्या, ऐका माझं. तुम्ही आता प्लीज निश्चिंत राहा, शांत राहा आणि माझ्यावर सोपवा सगळं. नाही रे बाळा, आता तुझ्यावर नाही सोपवायचं मला काही. त्यापेक्षा आम्ही शांत आणि निश्चिंत राहायचा प्रयत्न करू. खरंच. चला ग, त्याला आराम करू दे सर. बाकी तुम्ही म्हणालात तसं मी अगदी करून बघते हा बाबा. म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा आणि मनात आकडे मोजायचे. खरंच बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं अगदी. त्याच्या मागचा अर्थ लक्षात घे. पटकन प्रतिक्रिया देऊ नका, वेळ घ्या, हा अर्थ आहे त्याच्या मागचा. अगं आपण 10 आकडे मोजतो ना, तेवढ्या वेळात आपण शांत होतो बाळा. काय झालं? भागीरथीबाईंनी मोठा वकील गाठलाय. निंबाळकर वकील सांगत होते पिंटे आता काही सुटेल ना असं वाटत नाही. हा धून मागे लागली पिंट्याच्या म्हातारी. कला, आपण जरा हे सगळं घरी जाऊन बोलूया का? का? जानूला कळायला नको का काय चाललंय ते? अगं पण तिच्या नवऱ्याला वाचवल्याची शिक्षा भोगतोय ना माझा पिंट्या. कसा कोंडीत अडकलाय हे तिला कळायला नको का? बोखल्या ना काय 10 वकील उभे करतील. त्यांच्याकडे पैसे आहे, आपल्याकडे पैसा तरी आहे का या कोर्ट कचेरीसाठी? आई, जे करावं लागणार आहे ते करायला लागेलच. पण पिंट्या निर्दोष आहे की नाही, मग तू बघ, तो नक्की सुटेल. अगं सुटेल तेव्हा सुटेल, पण तोपर्यंत काय? अगं शेवटी विजय सत्याचाच होतो कला. कशाच्या शेवटी? हा, आणि शेवटाला विजय होईपर्यंत वाट बघायची का आपण? हे बघ, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत ना त्याचा आपण विचार करू नये. जे जे होईल ते पाहावे, चित्ती असो द्यावे समाधान. माझा मुलगा उद्या खडी फोडायला गेला तर मला कसलं मिळणार आहे समाधान? चुलीत खाला तुमची वचन. तू शांत हो बघू. अगं छळ मांडलाय ग या बाईने, नुसता छळ मांडलाय. आता त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली ती, मग त्याचं काय?
कला, आपण दवाखान्यामध्ये आहोत, जरा शांतपणे बोल. एवढं जर अगदी न्यायाने बोलत असते ना ही म्हातारी, मग हिने जर माझ्या मुलाला आयुष्यातून उठवलं तर तिच्या नातवाचं का का वाटोळं करायचं नाही मी? कला, हो, ही छळते माझ्या मुलाला, मग मी का तिच्या नातवाचं वाईट चिंतू नये? कारण त्यांचा नातू हा आपला जावई आहे आणि जावई हा मुलासारखा असतो. एका मुलाच्या आयुष्याचं मातेरं झालं म्हणून दुसऱ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं आपण आपल्या हाताने करणार आहोत का? हे बघ कला, न्यायाने वागणं आणि एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं करायचा विचार करणं यात खूप फरक आहे. आपल्याला काही कळत नसेल ना तर गप्प बसावं आपण. चुकलं माझं, चुकलं ना माझं. माझं ना डोकंच काम करत नाहीये. पिंटूच्या काळजीने ना माझं डोकं चालत नाहीये. काय करू मी, काय करू? आई आहे ना मी. जानू, तू तरी मला समजून घेशील. आई, अगं मी तुला आज जितकी समजून घेऊ शकते तितकी कधीच समजून घेऊ शकले नव्हते. आणि तू नको काळजी करूस. अगं पिंट्या सुटेल, तो निर्दोष आहे की नाही. काही झालं तरी मी पिंट्याच्या पाठीशी आहे. अगदी देव जरी माझ्या समोर येऊन उभा राहिला तरी मी त्याच्याशीही भांडेन. मग गोखले तर खूप चांगली माणसं आहेत. काय जान्हवी, तुझे फोन घेत नाहीये? बरं, मेसेजेस? ओ नाही, मला कळतं या गोष्टीचं गांभीर्य श्री. मी एक काम करतो, मी जान्हवीला जाऊन भेटतो, म्हणजे अंदाज घेतो की नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल ते. नाही, डोंट वरी. तुझ्या सांगण्यावरून मी हे सगळं करतोय असं नाही जाणवू देणार तिला. जेवण तयार आहे. श्री, मी कळवतो तुला. ओके, बाय. काय झालं? काय झालं? नाही, काय नाही. तू जा घरी, मी येतो जेवायला. जान्हवीला भेटून येतो. मनीष, ती नाहीये. तुला कसं माहिती ती नाहीये ते? अरे, मला ती म्हणत होती ना कुठेतरी जायचंय असं. बर, मग मी नंतर भेटतो तिला. हा? नाही, ती झोपायला घरी येईलच ना, तेव्हा भेटतो तिला. आलोच मी जाऊन. चुकलंच ग माझं जानू. कशाबद्दल? मी जावई बापूंना शिव्या द्यायला नको होत्या. तुझं काही चुकलं नाही आई. तू आई आहेस. हो, पण त्यांच्याशी जरा बोलायला हवं. म्हणजे मी समजावेन त्यांना, पदर पसरेन, भीक मागेन, आणखीन काय. काही उपयोग नाही होणार आहे त्याचा. अगं पण काही म्हणून हातावर हात धरून काही होणार आहे का? मला सांग ना. उद्या मी त्यांना भेटायला गेल्यानंतर बाहेरून तुला कळलं तर तू माझ्यावर चिडशील, म्हणून तुला सांगते. आई प्लीज नको ना. काही होणार नाही ग. काय करतील? अपमान करतील ना. त्याने काही मी लहान होत नाहीये. चल चल, खूप उशीर झालेला आहे, झोपात. चल, मी जरा एक फोन करून येते. आता जरा बरं वाटलं ना की बाबा घरी जाऊन येईन. काहीतरी तब्येतीचं कारण आहे असं सांगेन आणि म्हणेन बाबांकडे आराम करायला जाते. पण जाऊन यायला हवं ना. म्हणजे असं किती काळ आपण टाळत राहणार. बाळाची बातमी मी सावकाश सांगेन, सगळ्यांचे मूड बघून. पण आता तर त्यांना फेस करावं लागेलच ना.
निदान मी त्यांच्याशी का बोलत नाहीये किंवा इतके दिवस बोलणं का टाळलं याचं काहीतरी पटेल असं कारण द्यायला हवं त्यांना, नाहीतर फक्त गैरसमज वाढत राहतील. मी तर म्हणतो बाळाची बातमी पण सांगून टाक. ते तर करावं लागणारच आहे, कारण मला हवं तसं वातावरण नियर फ्युचरमध्ये निर्माण होईल असं नाही वाटत मला. आणि आपण किती दिवस लपवून ठेवायचं याला पण काहीतरी मर्यादा आहेत ना. पुढच्या आठवड्याभरात तरी सांगावं लागेलच. माझं इतकंच म्हणणं आहे की ही इतकी महत्वाची बातमी सांगताना बाकी कुणी नाही पण निदान श्रीचा तरी मूड बरा असायला हवा. तणतण नको, कटकटी नकोत आणि भांडणही नकोत. अंदाज घे आणि सांगून टाक. लपवा छपवीन काही होणार नाही. बाबा हो, लपवून ठेवायचं म्हणून नव्हतं लपवलं मी फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. आता योग्य वेळ म्हणजे काय? मी ही बातमी सांगताना सगळ्यांचे मूड छान असावेत असं वाटत होतं मला, पण तो क्षणही माझ्या बाळाच्या नशिबात नाहीये बहुतेक. आता किमान श्री चिडलेला नसला तरी सांगायचं. एवढ्या तडजोडीपर्यंत आलीये मी. शेवटी तो बाबा आहे बाळाचा, त्याला अंधारात नाही ठेवायचं मला. त्याला मूल नको असलं तरी ही बातमी मी त्याला सांगेनच आणि प्रत्यक्ष भेटून सांगेन. श्री घेतील समजून सगळं. हल्ली जरा बदललंय सगळं. तो बोलतो कमी आणि चिडतो जास्त. पण एवढी महत्वाची गोष्ट फोनवर बोलूच नाही ना. माणूस समोर असला की अर्धा रागणी वळतो. हो बाबा, मी भेटूनच बोलणार आहे त्याच्याशी. भेट आणि शांतपणे बोल सगळं. हो बाबा, इतकी महत्वाची बातमी मी चिडून कशाला सांगेन. फक्त आम्ही बोलताना त्याचा मूड बरा असावा, म्हणजे आमचा संवाद होईल, विसंवाद नाही. जावई बापू, जावई बापू, जावई बापू, माझ्या पेंट्याला सोडवा तुम्ही. माझ्या पेंट्याला सोडवा. नाही नाही, मला पाया काय पडू करता द्या. तुम्ही? मला तुमच्या पाया पडू द्या. माझ्या पेंट्याला तुम्ही सोडवा. बसा बसा. शांत व्हा. पेंट्याला सोडवा. बसा बसा. तुरुंगातनं बाहेर काढा. तुम्ही शांत व्हा. शांत व्हा. शांत व्हा. हे घ्या, पाणी घ्या. पाणी घ्या. शांत व्हा. सावकाश सावकाश. तुमच्या आई आजीनं जरा समजावा ना. मी खरंच पाया पडते तुमच्या. समजावा ना त्यांना. त्यांना म्हणावं नका हो पिंट्याच्या आयुष्याची अशी धुळधाण करू. आई अहो, पिंट्याच्या आयुष्याची धुळधाण व्हावी म्हणून आई याची हे नाही करत आहे. हो पण ती होणारच आहे ना. त्या करत कशासाठी असू देत, पण त्याच्याच आयुष्याची धुळधाण होते ना. हो, त्याने असं मुद्दाम नाही केलंय. दुष्टपणा करावा, तुम्हाला त्रास व्हावा म्हणून नाही हो असं केलंय त्याने. पण परिणाम तोच झाला ना. आई, हे सगळं ना खूप अवघडून बसलंय सगळ्यांसाठीच. यात कोणालाच आनंद मिळत नाहीये. आणि आई आजीला जर हार्ट अटॅक आला नसता ना तर मी हे सगळं स्वतः थांबवलं असतं. थांबवलं असतं म्हणजे पिंट्याचं वागणं कितीही चुकलेलं असलं ना तरी त्यानं हे भीतीपोटी केलेलं आहे हे कळण्याइतपत ओळखतो मी त्याला. हो ना, पटतंय ना तुम्हाला. म्हणून म्हणते जावई बापू, सोडवा ना तुम्ही त्याला. बोला ना तुम्ही तुमच्या आई आजींशी. जावई बापू, तुम्हाला पटतंय मग तुम्ही त्याला सोडवायलाच हवं. नाहीतर आपण चुकीचे वागतो हे असं तुम्हाला जर वाटत राहिलं तर तुम्हाला तरी झोप लागेल का हो? अहो आई, मला तुमची आत्ताची परिस्थिती कळतीये, ही अवस्था कळतीये मला. पण अहो, हा माझ्या एकट्याचा प्रश्न नाहीये. घरचे सगळे आहेत, आई आजी आहे, त्यांचाही विचार करायला हवा मी. त्यामुळे आत्ता मी काही करू शकेन असं मी तुम्हाला सांगत नाही. पण पण पण
तरी सुद्धा बेस्ट पॉसिबल काय करता येईल हे मी नक्की बघेन. आई होणं किती सुखद असतं. या सगळ्या टेन्शन मध्येही मला मी आई होतीये याचा आनंद आहेच. बाळावरचा माझा फोकस एका क्षणाकरताही हलत नाही. केवढं दृढ नातं आहे आई आणि बाळाचं. केवढं सुंदर, तरी खूप खोल, घट्ट. बाळा, मला तुझं अस्तित्व फिजिकली एवढं जाणवत नाहीये, पण मनानं मी आई झाले. मला तू हवा आहेस बाळा. मुलगा मुलगी काहीही असलं तरी मला हवा आहेस. आणि माझ्या मूडवर तुझी वाढ अवलंबून आहे. त्यामुळे मी तुला प्रॉमिस करते, मी आनंदात राहीन. तुझ्यासाठी सगळ्या जगाचा त्याग करण्याची माझी तयारी आहे. बाळा, तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस. मी तू या जगात येण्याची खूप आतुरतेने वाट पाहते. आय लव्ह यू बाळा. माझ्या पोराच्या आयुष्याशी खेळ केला तर तुझ्या पोराच्या संसाराशी खेळ केल्याशिवाय मी राहणार नाही. कळेल तुला. पण पोराचं वाटोळ होताना पाहताना आईच्या अंतःकरणाला किती वेदना होतात त्या. आई, तुमचं जान्हवीशी काही बोलणं झालं? हो झालं. काय काय म्हणाली? तुमची आणि माझी एकच गत आहे बघा. म्हणजे तुम्ही तुमच्या आई आजीला ताब्यात ठेवू शकत नाही, मी माझ्या मुलीला. नाही, काही कळलं नाही मला. आता मला लाख इच्छा आहे हो तुम्हाला मदत करायची. तुमचीही तीच इच्छा आहे नाही का? हो अर्थात. आता तुमच्याकडे आजी अडून बसलाय आणि इथे इथे जानू अडेल तट्टूपणा करते. आणि तुम्हाला ह्या भाऊ बहिणीचं प्रेम तर माहीतच आहे. त्यात भागीरथीबाईंनी कदम वकिलांना गाठलंय असं आम्हाला कळलंय. म्हणजे पिंट्याची सुटका नाहीच म्हणून रागावली ती. पण म्हणजे काय, ती बोलणार नाही? ती नांदणार नाही. ती तुमच्या घरात नांदणार नाही. हे तिनं सांगितलं तुम्हाला? नाही, ती नाही म्हणाली, वकिलांनी सांगितलं. डायव्होर्स घ्यायचे. आणि हो, मी तुम्हाला सांगितलं हे बोलू नका. बरा असेल का मूड त्याचा, का चिडलेलाच असेल? बोलू का नको? ओके, त्याने पुन्हा लगेच फोन केला तर चिडलेला आहे. फोन कट झाल्यावर 5 मिनिटं जर त्याचा फोन आला नाही
तर त्याचा मूड नॉर्मल आहे. मग मीच करेन आणि त्याला सांगेन आपण भेटूया. मला माफ कर श्री, मला तुझ्याशी बोलायचंय, पण आता फक्त बाळाविषयी, इतर काहीच नाही. आणि मला माहिती आहे तुला काय बोलायचंय, ते टाळावं लागेल मला आपल्या बाळासाठी. प्लीज मला समजून घे. बाहेरची कनेक्शन्स बंद होतात तेव्हा मनानं कनेक्ट होता येतं ना श्री. प्लीज प्लीज मला समजून घे.